भारतीच्या प्रांगणात 7-1 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही संघांमध्ये नावाजले या ठिकाणी खेळाडू आहेत। नेनवली हा संघ जरी नवीन असला तरी सुद्धा अनेक खेळाडू त्यातले मातबर खेळाडू आपल्याला भरणा दिसते। नेनवली संघामध्ये सकाळपासून आपण पाहतोय उत्तम खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळतोय। संयमी खेळ दोन्ही संघाकडून। थरेड या रेडला पॉइंट आर्या पारी रेड खोल चढाई आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल नेनवली संघाकडून। पहिलं गुण पटकावण्याचं काम नेनवली संघाने केलेलं आहे। मॅच थरेडवर चालू आहे। भारतीच्या प्रांगणात सुद्धा या ठिकाणी नेनवलीचा चढाई बहादूर सुंदर चढाई गडी टिपण्याच्या प्रयत्नात आणि बोनस मारण्याच्या प्रयत्नात आणि या ठिकाणी पंचांचा इशारा दोन्हीकडे 1-1 गुण। सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। या सामन्यातील विजयी संघ हा बक्षीस पात्र ठरणार आहे याची नोंद घ्या। अतिशय सुंदर आणि एक गडी आपल्या ऑफिसर टाइम आउट मेडिकल किट बघा घेऊन जा जरा मार लागला असेल खेळाडूला। सगळीकडे फिरव तिथपर्यंत फिरव। सुंदर सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी सुंदर नेनवली संघाचा क्षेत्ररक्षण विशाल तामाने आपण कुठे असाल स्टेजवर यायचं? हो दिला। सुंदर खेळ आपल्याला बड्ड्यावर तिकडामध्ये रासलच्या प्रांगणामध्ये दुपारी 2 वाजल्यापासून या स्पर्धा चालू आहेत। पहिला संघ आपल्याला नादभैरव छाप हा संघ बक्षीस पात्र पहिल्या 4 मध्ये केलेला आहे। हा दुसरा सामना अतिशय सुंदर दोन्ही संघाकडून खेळ पाहायला मिळतोय। संयमी खेळ शांत पद्धतीने खेळ चालू आहे। क्रीडा रसिक डोळ्यात तेल घडून या ठिकाणी सामना पाहत आहेत। अतिशय सुंदर
याआधी झालेला सामना झापवरचे बाबे अतिशय फायनल सारखा सामना आपल्याला पाहायला मिळाला। खरंच खेळाडू अतिशय प्रत्येक संघातील खेळाडूचा खेळ माहिती आहे, त्याच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने खेळ करू शकतो। अशा प्रकारे संघ सुधागड तालुक्यातील नावाजलेले संघ आहेत, त्यापैकी नेनवली आणि भारजे। पाच एक अशी लढत पाहायला मिळते। खोल चढाई 4-1 गुणफलक आणि सुंदर क्षेत्ररक्षण भारतीय संघाकडून 4-2 2-4 तरेड सुंदर या ठिकाणी आमचे परमित्र नागेशजी साजेकर यांनी या बंड्यामारुती क्रीडा मंडळ रासासाठी या ठिकाणी 500 रुपयाची भरीव अशी देणगी दिली आहे। मंडळ शतश आपलं ऋणी आहे नागेशजी साजेकर। सर्व वरील देणगीदात्यांचे पुनश्च धन्यवाद। हॅलो चेक। पुढील होणारा जय बजरंग रोहा खऱ्या अर्थाने रसिकांच्या मनावरती अथिराज्य करणारे दोन्ही संघ आपल्याला बघायला मिळतील। एका पारड्यामध्ये निखिल शिर्के राजेंद्र देशमुख तर दुसऱ्या पारड्यामध्ये राकेश गायकवाड आणि विराज पाटील राज मोरे अशी लढत आपल्याला बघायला मिळेल। पुढील सामन्याकडे रसिकांचं विशेष लक्ष असेल। मातृशा कुर्डूस विरुद्ध जय बजरंग रोहा आपल्याला खेळण्याकरिता हा पहिला पुकार असेल। चढाई करता आता मात्र अर्पित मोरे एक जबरदस्त वेगवान खेळाडू आपल्याला बघायला मिळते। 6-2 अशी गुणतालिका सुरुवातीच्या क्षणांमध्ये निश्चितच कोसळण्यासारखा आपल्याला भारतीय संघ बघायला मिळतोय, परंतु सहजासहजी माघार घेणारा भारतीय संघ नव्हे मित्रांनो। शुभम शिंदे सारखा अस्त्र आहे, सुमित सारखं शस्त्र आहे, निश्चितच सचिन सारखे खंड मध्यरक्षक असताना भारतीय संघ माघार घेईल असं चित्र मैदानावरती सध्या तरी दिसत नाहीये। हॅलो 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 या ठिकाणी आवाज वाढव रे जरा। शेलके सीताराम मस्के यांच्याकडून 500 रुपयाचं। शेलके हॅलो 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 रोहित सालुंके बाहेरून आवाज देऊ नका। हॅलो सीताराम मस्के यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भरीवाशी देणगी मंडळ लाभलेले मंडळ शतश ऋणी आहे। चार आणि 6 निश्चितच वारंवार तुटीत काळाचा अवलंब केला जातोय भारतीय संघाच्या माध्यमातून। चढाई करता अर्पित पुन्हा एकदा सज्ज झालाय। 6 आणि 4 अशी गुणतालिका 2 गुणांनी निश्चितच नेनोली संघ आघाडीवरती असेल, परंतु 2 गुणांचा निश्चितच फरक सुरुवातीच्या क्षणांमध्ये तितकासा बदल घडवू शकत नाहीये। बघूया अर्पित कितपत प्रयत्न करतोय।
6चा डिफेन्स असेल बोनस करून ऑन थर्ड रेडवर खेळण्याचा मानस आता दोन्ही संघांच्या माध्यमातून या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवला जाईल. सोहम साळुंखे यावेळेस मात्र थांबवला जातोय. जबरदस्त पकड रोहितच्या माध्यमातून बघायला मिळते. नक्कीच एक चित्याची चपलाई असलेला हा एक खंद मध्यरक्षक आपल्याला बघायला मिळतो नेनोली संघाच्या माध्यमातून. आता मात्र थर्ड रेड पारच चढाई करता बघूया कितपत प्रयत्न करतोय. 5 एक समीकरण यावेळेस मात्र शुभम शिंदे समोर उभा टाकला आणि मात्र एक जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळाली. सांघिक खेळ या ठिकाणी भारतीय संघाच्या माध्यमातून चढाई करता सज्ज झालाय. आता मात्र अविनाश तांबट एक जबरदस्त आणि वेगवान असा चढाई बहादर अविनाशच्या माध्यमातून भारतीय संघाला लाभलाय. वारंवार चढाई करतो आणि वारंवारच्या चढाईमध्ये तितकंसं यश त्याला मिळत असतं. परंतु यावेळेस बघूया सामना 5 विरुद्ध 1 असेल. खोलवर चढाई करण्याशिवाय पर्याय नसेल. कोणताही प्रयत्न नाही, कोणती खोलवर चढाई नाही आहे आणि मात्र अविनाश माघारी परतलाय. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. 7 आणि 5 अशी गुणतालिका 2 गुणांनी निश्चितच नेनोली संघ मध्यंतरापर्यंत आघाडीवरती आहे. अमित खाडे यांच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाकरिता संपूर्ण फटाक्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपला देखील धन्यवाद अमित खाडे. हॅलो, सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळते. 5-7-7-5 बघा, दोन्ही संघ अतिशय नावाजलेले संघ आहेत. दोन्ही संघामध्ये उत्कृष्ट खेळाडूचा भरणा, डिफेन्स, चढाई चालू सामना संपल्यानंतर होणाऱ्या पुढील सामन्यासाठी आपण दुसरा पुकार देत आहोत. मातृछाया कुर्डूस वर्सेस जय बजरंग रोहा. आपण जयत तयात राहायचं आहे. चालू सामना संपल्यानंतर होणाऱ्या पुढील सामन्यासाठी आपण दुसरा पुकार दिलेला आहे. अंतिम पुकारला आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा दोन्ही संघांनी. थरेड बघूया, 6-5-6-1 अशी लढत. सुंदर बोनस मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी 6-8 8-6. छान
सुंदर क्षेत्ररक्षण नेनवली संघाकडून. सामना आहे शेवटच्या सेकंदापर्यंत पारडं कुठे जाईल हेच आपण सांगू शकत नाही. कोणता संघ विजयश्री खेचून घेईल हे आपल्याला शेवटपर्यंत पाहावं लागेल. पुन्हा नेनवलीच्या प्रांगणात मागे परतलेत. त्यांना प्रत्युत्तर 5 नंबर जर्सी घातलेले भारतीच्या प्रांगणात खोल चढाई 6-1 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. सर्व सामने अतिशय चुरशीचे सामने. जिल्हास्तरीय स्पर्धा वर्ष 14वे गेली 14 वर्ष साळावतप्रमाणे आपण या जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न या ठिकाणी करत आहोत. या सामन्यासाठी बंड्यावरती क्रीडा मंडळ रासल यासाठी ज्यांनी ज्यांनी देणगी दिलेली आहे त्यांचे पुनश्च धन्यवाद. कारण आपल्या सर्वांच्या सहकार्याने अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. त्या सर्वांचे पुनश्च धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, या मैदानाचं वैशिष्ट्य आहे की कोणताही संघ या ठिकाणी खऱ्या अर्थाने सलगचा विजय मिळवू शकत नाही. निश्चितच पांडवादेवी रायवाडी लगातारची 2 वर्ष या ठिकाणी या मैदानामध्ये अंतिम विजेतेपदाला गवसणी घालणारा संघ ठरला होता. परंतु या वर्षी पहिल्या फेरीमध्ये निश्चितच पराभव स्वीकारावा लागला. ही या मैदानाची विशेषता आहे. खऱ्या अर्थाने कोणताही संघ कोणताही खेळाडू लगातार विजयश्री खेचून आणू शकत नाही. आज मात्र संधी असेल उदलाय माता नेनवली संघ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरायची, मोहर उमटवायची, सागर चढाई करता 2 नंबरची जर्सी प्रदान केलेला एक जबरदस्त मोहरा सागरच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळेल. व्यासपीठासमोर रसिक वर्ग आपल्याला प्लीज विनंती आहे, खाली बसलात तर फार बरं होईल. मित्रांनो उभ्या आपण आहात पण पाय आमचे दुखत आहेत. आता मात्र चढाई करता सोहम साळुंखे. बघा कितपत प्रयत्न करतोय. सोहमला जेरबंद करण्याची निश्चितच जबाबदारी असेल ती नेनवली संघावरती यावेळेस बघूया. परंतु टीमवर्क असायला हवं तर आणि तरच तुम्ही सोहम सारख्या बलाढ्य खेळाडूला जेरबंद करू शकता. चढाई करता आता मात्र पारस 6 विरुद्ध 1. शेवटची 3 मिनिटं असतील सामना संपायला. भावी सदस्य अनिकेत धोंडू पालांडे यांच्याकडून नेनवली संघ जर विजयी झाला तर त्यांच्याकरिता 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. चढाई करता आता मात्र मनीष.
आता मात्र एक जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते, अर्थातच उदलाय माता नेनवली संघाच्या माध्यमातून. थर्ड रेड, तिसरी चढाई पारसवरती जबाबदारी दारोमदार असेल. या बेस मात्र अविनाश तांबट एक जबरदस्त क्षेत्ररक्षक. प्रत्युत्तर दखल मात्र अविनाश तांबट स्वतः भूमिकेमध्ये. या वेळेस मात्र वाऱ्यासारखा वेग धूमचक्री वादळ पायामध्ये घेऊन चढाई करता सज्ज झालाय, परंतु माघारी परतलाय. 3 गुणांची आघाडी मात्र निश्चितच कायम असेल नेनोली संघाकडे. शांत संयमी खेळ जर मित्रांनो दाखवलात तर नक्कीच आपण विजयाचे शिलेदार होऊ शकता. रोख रक्कम 10,000च्या पारितोषिकावरती आपली मोहर कन्फर्म उठली जाईल. सेमीफायनल खेळून आपण 25,000साठी लढत देऊ शकता. आदरणीय नथुरामजी बेलोसे साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. नथुरामजी बेलोसे साहेब, आपल्याला विनंती असेल, आपण आमचे मान्यवर आहात, आपण व्यासपीठावरती यायचे साहेब. जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. निश्चितच नेनोली संघाचे एक भक्कम पाठीराखे नथुरामजी बेलोसे. धन्यवाद असेल आपलं. चढाई करता यावेळेस सोहम. निश्चितच यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल ऋतिक जगताप. वॉट एफर्ट्स, जबरदस्त खेळ, लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स निश्चितच दाखवला जातोय. आता मात्र सचिन साळुंखे याच्यावरती जबाबदारी. मल्टिपल पॉइंट रेड करावी लागेल, ताकदीचा पूर्णतः वापर या ठिकाणी करावा लागेल मैदानामध्ये, परंतु कोणताही प्रयत्न नाही आहे आणि निश्चितच तुटीत काळाचा विलंब केला जातोय. चला, तिसरा व अंतिम पुकार मातृछाया कुर्डूस जय बजरंग रोहा. आपण मैदानाच्या गेट जवळ या. मातृछाया कुर्डूस जय बजरंग रोहा. भावी सदस्य अनिकेत धोंडू पालांडे यांच्याकडून नेनोली संघ जिंकल्यानंतर त्यांच्याकडे 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. आता मात्र सुपर टॅकलची नामी संधी असेल निश्चितच भारतीय संघाकडे. 3-1 समीकरण. यावेळेस मात्र सागर कोंडेला थांबवलं जात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. चढाई करता आता मात्र सुमित मोरे आणि सुमितला देखील थांबवलं जातं. इसे कहते टिट फॉर द टॅट, ईट का जवाब पत्थर से देना. लाजवाब परफॉर्मन्स.
सामना संपुष्टात येतोय आणि निश्चितच उदलाय